हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। आता इतिहासाचं टेन्शन सोडून द्या। कारण का तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते सगळं पाहून तुमचं इतिहासाचं टेन्शन जे आहे ते संपूर्णपणे लांब होणार आहे। आता हे व्हिडिओ इंग्लिश मीडियमसाठीही आहे आणि मराठी मीडियमसाठी आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचं आपलं म्हणजे मी प्रश्न तुम्हाला सांगणार आहे, कसे कसे प्रश्न येणार आहेत आपल्या पेपरमध्ये। आता जे आपला पेपर आहे विज्ञान भाग 2चा तर पेपर आता आपला झाला। आता जे आहे इतिहासचा पेपर आहे, तर इतिहास व राज्यशास्त्र सगळा मी पेपर कसा असणार 2026चं ते सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि खूप महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये सांगणार आहे, तर नक्की बघा, कारण तुमचं सगळं टेन्शन इतिहासाचं जाणार आहे। आणि जे पण इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतील तेही बघा, त्यांनाही ह्याच्यामधूनच तुम्हाला सगळं काही संपूर्णपणे समजून जाईल। तर बघा आता कोणकोणते प्रश्न करायचे आहेत आता पेपरसाठी, तर ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा आपल्याला जे आहे ना इतिहास व राज्यशास्त्रमध्ये हा एक प्रश्नपत्रिका आहे माझ्यापाशी। ही प्रश्नपत्रिका जी आहे महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे प्रश्नपत्रिका। आहे याच्यामध्ये खूप काही प्रश्न येऊ शकतात, कारण ह्याच्यामधून येण्याची खूप शक्यता आहे। हे प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सरावासाठी आहे। तर कसं कसं करायचं, पण प्रश्न हे प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर तुमचं सगळं टेन्शन जाणार आहे। का तर मी सांगते बघा, पहिला बघा तुम्हाला इतिहासमध्ये इथे प्रश्न क्रमांक 1 जे असतो, पहिला हा पेपर पॅटर्न समजून घेणं खूप गरजेचं आहे। ह्याच्यावरूनच तुम्ही सगळा अभ्यास करू शकता पेपरचा। तर इथे जे प्रश्न क्रमांक 1 आहे त्याच्यामध्ये अ असतं आणि त्याच्यामध्ये 3 तुम्हाला काय असतात, योग्य पर्याय निवडायचे असतात। आता इथे 3 इतिहासाचे असतात आणि जे बाकीचे 2, तर ते 2 प्रश्न कोणते, तर ते 2 प्रश्न राज्यशास्त्राचे असतात। म्हणजे इतिहासचं पेपर जे आहे ना, तुम्हाला इतिहास जर बघितला आपण तर 28 मार्क्ससाठी असतो ह्याच्यामध्ये आणि 12 मार्क्ससाठी जे आहे राज्यशास्त्र असतो। तर इतिहासाचे इथे तुम्हाला 3 MCQs असतात। MCQs आता कुठून करायचे, तर MCQs बघा तुमच्यापाशी जर अपेक्षित असेल, म्हणजे ज्याला आपण 21st सेट असं म्हणतो, तर ते असेल तर त्याच्यामधनं MCQ करा। खूप MCQs त्याच्यामधनंच येतात, किंवा तुम्ही पुस्तकाच्या पाठीमागे जे MCQs असतात तेही केला तरी चालेल। त्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा, आता इथे तुम्हाला 3 मार्क्स तर भेटतातच, कारण MCQs मध्ये भेटतात। आणि त्याच्यानंतर आता प्रश्न ब जे असतो ना, त्याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखायची असते। तर चुकीची जोडी ओळखण्यासाठी तुम्हाला 3 प्रश्न असतात। आणि इथे बघा हे प्रश्न कुठून येतात, तर हे प्रश्न आपल्या पुस्तकाच्या पाठीमागे जे सरावला आपल्याला प्रश्न दिलेले असतात त्याच्यामध्ये असतात। तर हे प्रश्न आपण हे 3 असतात। हे बघा, हे पहिला, हे दुसरा आणि हे तिसरा। तर आपले झाले किती, MCQचे 3 मार्क्स आणि हे 3 मार्क्स, 6 मार्क्सची आपली आता फिल्डिंग सेट झालेली आहे। कुठून करायचं प्रश्न तेही तुम्हाला समजले असणार। त्याच्यानंतर आता पुढचं बघूया काय आहे। पुढचं बघा, आता प्रश्न क्रमांक 2 जे असतं अ, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे चार्ट्स दिलेले असतात। तर 3 चार्ट्स असतात, 3 मधले कुठलेही तुम्हाला 2 करायचे असतात आणि सोपं असतं हे खूप। हे 4 मार्क तुम्ही इझिली तुम्हाला भेटू शकतात। हे फक्त चार्ट्स करा पुस्तकामधली, ठीक आहे। 3 असतात, हे एक, त्याच्यानंतर बघा हे दुसरा, हे तर खूप वेळा रिपीट झालेला आहे प्रश्न, आणि हे बघा हे तिसरा। तर 3 असे दिलेले असतात। इथे तुम्ही जर चार्ट सगळे आपल्या पुस्तकमधले करून गेला, चार्ट्स काय करा पुस्तकमधले, आणि प्रिव्हियस इयर्स पेपरमध्ये जे चार्ट्स आहेत ते करा, त्याच्यामधूनच येतील। तर हे केला तर तुम्ही इथे तुम्हाला 4 मार्क्स भेटले, 10 मार्क्स बघा तुमचे झाले। आता त्याच्यानंतर बघा प्रश्न ब जे असतो ते थोडक्यात टिपा लिहायचं असतं। तर कोणतेही 2 लिहायचं असतात, 4 मार्क्ससाठी असतं हे बघा हे 3 इथं दिलेले असतात, 2 लिहायचे असतात। तर आता हे प्रश्न कुठून करायचे, हे पण प्रश्न सारखं रिपीट होत असतात, कारण जास्त प्रश्न पुस्तकामध्ये तुमच्या हे टिपा लिहिण्याचे नाही आहेत। म्हणून काय करायचं, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर घ्यायचं आणि त्याच्यामधले हे प्रश्न करायचे। त्याच्यानंतर बघा म्हणजे टोटल आपले हे किती होतील, 12 होतील। 2022, 23, 24 आणि 25चे पेपरमधले हे प्रश्न करा। हे 4 मार्क्स तुमचे भेटतात, हे 4 मार्क्स भेटतात, कारण त्याच पेपरमधून येतं सगळं। तर इथे 14 मार्क्स तुमचे झाले काय। आत्ता बघा हे जरा तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागणार आहे हे 4 मार्क्ससाठी, कारण हे थोडे मोठे उत्तर असतात, कोणतेही 2 लिहायचे असतात आणि ते 4 ऑप्शन असतात तुम्हाला। चला दाखवतो, हे 2 आणि हे बघा इथे 2, म्हणजे 4 मधून 2 लिहायचे असतात। जर तुम्ही कोणतेही
केले असतील त्याच्यामधले तुम्ही जर थोडे मोठे प्रश्न करून गेला तर त्याच्यामधले 2 तर येतातच. तर एक 4-5 चॅप्टरचे मोठे प्रश्न करून जावा, बाकी नाही केला तरी चालेल. म्हणजे आपल्याला टोटल 9 धडे आहेत. 9 धड्यामधले जर तुम्ही 5 धड्यांचीही मोठे प्रश्न केला, बाकीचे नाही केलं तरी पण चालेल, कारण ऑप्शनला तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर आता बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये जे आहे ते उतारा असतो. तर उतारा वाचून फक्त प्रश्न सोडवायचे असतात. हे तर 4 मार्क्स तुमच्या हातातलेच आहेत ना. म्हणजे इतिहास जे असतो टोटल 28 मार्क्ससाठी असतो आणि 28 मधले फक्त 4 मार्क्सचं अवघड असतं, 24 मार्क्सचं सगळं सोपं आहे. तर हे झाले तुमचे इथे मार्क्स. इतिहास तर झालं. आता राज्यशास्त्राचं बघा, सॉरी हे बघा, इथे एक प्रश्न असतं, प्रश्न क्रमांक 5. तर प्रश्न क्रमांक 5 मधले पण आहे, हे पण कोण दिलेले असतात, 3-3 मार्क्ससाठी असतात. म्हणजे मोठे प्रश्न तुम्ही 5 चॅप्टरचे जरी केला तर तुम्हाला 9 चॅप्टर करायचे आणि हाय वेटेच्या चॅप्टर मधून हाय इथे बघा आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय आहे इथे, हे आता इथून आपल्याला 2 MCQs असतात. अपेक्षित मधले बघा, पुढील विधाने शास्त्रामध्ये काय करायची आणि चूक तर करा, नाही ते करून घ्या, स्पष्ट करा. तर ह्याच्यामध्ये एक आणि हे पण बघा चारच आहेत फक्त, म्हणून याच्यामधले फक्त जे आहेत तुम्ही 2 दिले. हे बघा प्रश्न क्रमांक 8च ब एक असतो, त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 चार्ट देतात. बघा हे एक चार्ट, तर 2 चार्ट असतात, कोणता पण एक तुम्हाला करायचं असतं. आणि हे जरा पुस्तकामधले तुमचे जे पुस्तकमधले राज्यशास्त्रामध्ये आहे चार्ट्स. आणि त्याच्यानंतर बघा हे प्रश्न क्रमांक 9 पुढील प्रश्न साठी असतं, सोपं असतं. हे काय तेवढं कठीण नसतं, छोटे छोटे प्रश्न असतात. हे 4 ओळी तुम्ही लिहिला तरी पण मार्क्स तुम्हाला भेटतात. तर झालं, टेन्शन घ्यायचं. मार्क्स तुम्ही फक्त जर चार्ट्स केला, MCQ तर तुम्हाला तिथे 20 आणि हे आपलं जे टिपाली आहे ना ते प्रश्न तेवढे जर केला तर तुम्हाला, आणि उतारा तुम्ही तरी पण तुम्हाला इतिहासमध्ये 28 पैकी 20 मार्क्स भेटतील, कंपल्सरी कन्फर्म भेटतील. हे राज्यशास्त्रामध्ये काय आणि गाळेल जागा केला तर कन्फर्म भेट